वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय श्री रवींद्र वायकर साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करतील. महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून मी जवळजवळ निवडून येऊन 8 महिने झालेले आहेत. या 8 महिन्यामध्ये जवळजवळ 6 महिने माझ्या दिल्लीलाच गेले. म्हणजे 3 वेळा अधिवेशन आणि तिथं 2 महिन्याचं आपलं इलेक्शन. आणि कामाला जी सुरुवात करायला पाहिजे होती माझ्या करायला मिळाली नाही. पण आता पुन्हा 20 दिवसाचा गॅप आहे आता अधिवेशनाला. कारण 10 मार्च ते पुन्हा 4 एप्रिल पर्यंत पुन्हा अधिवेशन सुरू होणार. आणि त्याच्या आधी मला 20 दिवस 22 दिवस मिळत आहेत त्याच्यामध्ये मला काम करायचं. याच्यामध्ये यांनी सांगितलं, मगाशी मी ऐकत होतो कोणतरी भाषण करत होतो, कायदा काय आहे. या महाराष्ट्र राज्याचा मी गृहनिर्माण मंत्री होतो. कायदा मी बनवतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये मी 4 वेळा नगरसेवक होतो, 4 वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. मुंबई महानगरपालिकेचा 1888चा कायदा मी कोळून प्यायलेला. त्यामुळे 634 पानावरती 535 कलमामध्ये काय लिहिलंय ते मला सर्व माहिती. आणि त्या माध्यमातून त्या मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला 180 स्क्वेअर फुटाचं घर होतं त्यावेळेला माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते. त्यांना सांगितलं की एवढी 180 काय देता, 225 म्हणजे मोठ्यात मोठं घर द्या. आणि मोठ्यात मोठं घर द्यायचं म्हटलं त्यांनी 225 काढलं. मला कळलं नाही 225 तर त्यावेळेला 300 केलं असतं काय झालं असतं. लोकांना द्यायला काय जातं, ज्या पद्धतीने आम्ही राहतो त्या पद्धतीने सर्व लोकांना चांगल्या घरात चांगल्या वातावरणात राहण्याचा अधिकार आहे आणि तो देणं सरकारला सेवक असतात. आणि ज्या वेळेला एसआरटीची गाईडलाईन बनली त्या गाईडलाईन मध्ये मी आणि नारायण राणे साहेब हे पदसिद्ध त्यावेळेला सदस्य होतो. आणि त्या एसआरटीची सर्व गाईडलाईन अजित वर्टी आणि मी बसून ती एसआरटीची गाईडलाईन केली. नंतर एसआर आनंद डेव्हलपमेंट आपल्या मुंबई शहरामध्ये झालं, परंतु ती कोरोना तेव्हा झाली नाही, केलं नाही. याचं कारण अनेक आहे, परंतु हे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि म्हणूनच ज्या वेळेला हा कायदा बनवायचा होता 1995चा 2000 पूर्वीचा, मी त्यावेळेला 2014 ते 2019 हा गृहनिर्माण मंत्री होतो, गृहनिर्माण राज्यमंत्री होते. आणि त्यावेळेला आम्ही कायदा केला की 1995 नाही तर 2000 पर्यंतच्या घराला संरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचा मला वाटते मे महिन्यातला 25-26 मे 2016 मध्ये आम्ही तो कायदा केला. आणि मग कायदा करत असताना एसआरए डेव्हलप आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मे महिन्यामध्ये 2017 रोजी दुसरा कायदा केला. हा दुसरा कायदा असा होता की जे स्लम रिडेव्हलपमेंटला गेले असतील त्याच्यामध्ये 2011 पर्यंतच्या लोकांना आपण सशुल्क घर हे दिलं जाईल. हा कायदा मी केलाय. त्यामुळे जे ऐकल्यानंतर मला म्हणजे नष्ट झालं. सशुल्क याच्यासाठी की ज्या वेळेला डेव्हलपमेंट करत असताना अशी काही 5-50 जर घरं राहिली असतील तर त्या घरांना देखील त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं. आणि 2011 कशाला तर त्यावेळेला आपलं सेन्सास झालं होतं. तुमच्या घरी येऊन तुमच्या घरामध्ये किती माणसं आणि हा सेन्सास हा 2011चा हा त्यावेळेला घेण्यात आला. हे असं करत असताना शासनाचा एक नियम आहे की सर्व लोकांना ही माणसं आहेत, या देशाची माणसं आहेत, या महाराष्ट्रातली माणसं आहेत, नवे आपल्या हिंदुस्थानमध्ये कुठेही कोणी माणसं असतील तर त्यांना बेसिक अमेनिटी देणं हे सरकारचं दायित्व बनतं आणि सरकारने ते दिलंच पाहिजे. आणि याच्या बाबतीमध्ये देखील आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील तोच कल आहे. माननीय पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं देखील म्हणणं आहे की माझ्या देशातल्या प्रत्येकाला पाणी, रस्ते, दिवाबत्ती ज्या बेसिक हॅबिट आहेत या मिळाल्याच पाहिजे. हे माननीय पंतप्रधानांचं देखील तत्व आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मिळाल्या पाहिजे. एक आनंदाची गोष्ट आणखी सांगू इच्छितो. यासाठीच मी आपल्या केंद्राची जी बॉडी झालेली आहे त्या अर्बन डेव्हलपमेंट बॉडीमध्ये 30 मेंबर आहेत आपल्या हिंदुस्थान मधले, म्हणजे आपल्या सर्व देशाच्या. त्याच्यामध्ये मी देखील मेंबर झालेलो आहे. लवकरच्या मुंबई शहरामध्ये आमची कमिटी घेऊन येईल आणि या कमिटीच्या समोर हा प्रश्न आम्ही घेऊ की बेसिक कमिटी जर पंतप्रधान म्हणताय सर्व लोकांना ते वागणूक सारखी द्यावी म्हणताय, तर त्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाला देखील डायरेक्शन देऊ की तुम्हाला पाणी, इलेक्ट्रिसिटी, रस्ते, आरोग्य आणि सुविधा दिल्याच पाहिजे. हे डायरेक्शन आम्ही महाराष्ट्र शासनाला देऊ, द्यायलाच पाहिजे. एवढंच नाही तर आपण आता म्हटलं की या लोकांचा प्रॉब्लेम आहे. मी सोमवारी 12 वाजता अर्बन डेव्हलपमेंटचे सचिव आहे गुप्ताजी, असीम गुप्ता, यांना मी तुमच्यासाठी सोमवारी 12 वाजता भेटायला जातोय आणि तुमचा प्रश्न त्यांच्या समोर पहिल्याच दिवशी मला कामाला जे 20 दिवस राहिले त्या 20 दिवसात मला ती कामं केली पाहिजे. आणि म्हणून तुमचे जे प्रश्न आहेत हे त्या ठिकाणी मांडून त्याला कायदेशीर रूप देणं. संजय निरुपम जी आप आएंगे, एक दिन जाएंगे, खड़ा रहेंगे मत तोड़ो, ये जाएंगे मत तोड़ो, मैं जाएंगा मत तोड़ो, मगर उनको कानून में कैसा बैठाना चाहिए वो हमें देखना है कि सालों साल ये बचते चाहिए तुमची सुविधा देना चाहिए. आणि मग कायद्याच्या मध्ये रूपांतर करणं हे प्रामुख्याचं एक लोकप्रतिनिधित्वाचं कर्तव्य आहे. आणि यांच्यासाठी वाटलं पाहिजे. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. आमच्या जोगेश्वरला इंदिरानगर म्हणून आहे, रेल्वेच्या मध्ये बसलेल्या 120 घरं होती रेल्वेमध्ये आज अनेक वर्षापासून. आणि त्यांची केस हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, कारण रेल्वे त्यांना खाली करून मागत होती आणि रेल्वेच्या बाजूने निर्णय झाला. रेल्वेच्या बाजूने निर्णय झाला. 120च्या 120 घरं ही जुनी असलेली देखील रेल्वेने तोडून टाकली. रेल्वेने तोडून टाकल्यानंतर अस्ताव्यस्त झाली लोक. काही लोक देवळात राहिली, काही लोक आपल्या नातेवाईकांकडे गेली, काही लोक गावी गेली. आणि माझ्याकडे आल्यानंतर मी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला. जर केंद्राच्या न्यायामध्ये किंवा रेल्वेच्या न्यायामध्ये त्यांच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं असेल तर ते तोडू शकतात. तर माझा महाराष्ट्राचा कायदा हा आहे की 95 पूर्वीचं घर असेल, 2000 पूर्वीचं घर असेल, त्याला घर दिल्याशिवाय तुम्हाला तुमचं घर तोडता येणार नाही. हा माझा कायदा आहे. हे मी विधानसभेमध्ये एकदा दोनदा मांडल्यानंतर 112 लोकांना आम्ही घरं दिली. 112 लोकांना तोडलेली घरं 8 महिन्यामध्ये त्यांना त्यांची घरं मिळाली. तर कायद्यात कसं बसवलं जाईल, कायदा कशा पद्धतीने केला जाईल हे महत्वाचं आहे. आणि म्हणजे कायदा केल्याशिवाय किंवा कायद्यात बसवल्याशिवाय आपल्या डोक्यावरची तलवार जाणार नाही. आणि म्हणून यासाठी मी सोमवार को मिलने जा रहा हूं 12 बजे आशिक गुप्ता जी को, उनसे ये बात करूंगा. और अभी के उप मुख्यमंत्री उन्हें भी कहा था मैं कि हमें ये जनता है, ये नागरिक है, इनके भी बाल बच्चे वो भी खुश रहना चाहिए. ये राज्य में रहते, ये देश में रहते, हमारे घर का एक एक नागरिक, हमारे देश का एक एक नागरिक, उनको सुविधा मिलना ही चाहिए, चाहे कोई भी हो. ये नहीं है, ये बीमारी नहीं है या कोई ऐसी चीज नहीं है कि मैं गरीब हूं, मेरे पास पैसा नहीं है करके मैं इसी तरह इसी प्रकार से जंगल में या किधर से रहता हूं. मगर गवर्नमेंट ने ये सुविधा देना चाहिए, वो मेरा हक है. ये देश का मैं नागरिक हूँ, ये देश का मैं वोटर्स हूँ. और जब वोटर्स है एक लोक प्रतिनिधि को मैं चूक के देने का मेरे को हक देते हूँ, तो मेरे को सुविधा देने का हक ये गवर्नमेंट का ही पड़ता है. ये हक गवर्नमेंट का पड़ता है. और इसीलिए जरूर आपके लिए हम लड़ेंगे. कानून में जैसे आपने कहा कि
इलेक्ट्रिक के बारे में, अडानी के बारे में, पहला BSES था, बाकी और कोई हो गया, रिलायंस और सब से हो गया। तो उसी प्रकार से अडानी को देने का ऑर्डर है, मगर कई ऐसे GR है कि बाबा उनके प्रूफ देखो, मगर वो GR को न देखते हुए बेसिक एनालिटिक्स सभी को देना चाहिए। ये हमें कानून में लाना है और कानून से इन्हें देना है कि उसके बाद उनका बच्चा रहेगा, पढ़ता रहेगा, स्कूल में जाता होगा। और आज अपने वाले IT सेक्शन में तो ये मोबाइल इस वक्त चलता नहीं, पेपरलेस हम लोग हो गए। और पेपरलेस होने के कारण हमारे बच्चा स्कूल में जाता होगा, वो पढ़ता होगा, वो मोबाइल यूज करता होगा, वो टैब यूज करता होगा, तो उसको इलेक्ट्रिसिटी लगती है, वो देना गवर्नमेंट का हक है। और वो उसके लिए हम लोग डरेंगे और जल्दी भी जल्दी नहीं। मैं कानून के साथ जाऊंगा, कानून के साथ ही दूंगा, और मेरा कानून के ऊपर भरोसा है। कानून का मैं आदर रखता हूं, और इसलिए मेरा अभी एक लोक प्रतिनिधि के नाते, आपने चाहे वोट दिया है चाहे नहीं दिया हूं, अभी सभी का, जिन्होंने वोट दिया है जिन्होंने नहीं दिया है, उसका मैं लोक प्रतिनिधि हूं। उसके लिए झगड़ना मेरा काम है और झगड़ना ही चाहिए। मैं झगड़ू, मैं झगड़ू, कोई जात का कोई बात का मुझे ये नहीं है। जो भी जात के हो, जो भी बात के आदमी है ना, इंसान है ना, तो इंसान को ये चीज सब मिलना चाहिए। और इसीलिए मैं सोमवार को आपके लिए जाऊंगा। सोमवार को शाम को कोई भी मुझे फोन करे कि साहब उधर क्या हो गया, कोई भी सचिन कोई चीज मैं बात करूंगा, बोलूंगा मैं जाके इतना इतना ये हो गया है, तो आप कोई भी मुझे फोन करेगा, एक ही करो नहीं तो सब करेंगे। और बोले कि आप फोन नहीं उठाते, इतना जन फोन करेंगे तो कहाँ से उठाएंगे? हाँ, कहाँ से उठाएंगे? तो इतना दो कोई भी नाम दो मेरे को, उठाओ, मैं उसका फोन मैं जरूर उठा के उनको बताऊंगा। और मेरी कमेटी आ रही पावर है, और हमारे उप मुख्यमंत्री ने मुझे वादा किया है कि हम लोग इनकी सभी कामें करेंगे। तो हम उनके साथ भी मीटिंग में फोन करूँ, हमने अपनी बेसिक कम्युनिटी देने का प्रयास करें। आयोजक ने ये सभा लगाई, हमें भी मौका दिया अपने सामने आने को, और आपने कहने के बाद में तुरंत ये होगा कि मेरे को लोगों के सामने जाना ही, आना ही था, मेरे को मेरा फर्ज है। और इसके लिए मैं घर में पूजा होते भी आया हूँ, और जो आप उनने लेके आइए और सबको बांटिए, सबको बांटिए, और सबको भगवान करे खुशी मिले। ये नए साल की आप लोगों को शुभेच्छा। जितना जल्दी हो सके उतना जल्दी हम काम करेंगे। यहाँ मुझे बुलाया, इसीलिए धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आने वाले दिनों में सरकार से ये मांग करेंगे कि 2020 तक के झोपड़ों को यहाँ रेगुलराइज किया जाए, ताकि 2011 के बाद के झोपड़े में रहने वाले लोग भी बच सकें। आपके पार्टी के भी कुछ नेता जो है कहीं ना कहीं उभर कर बातों पे नहीं पड़ा जाता है, पॉजिटिव काम